तर कपाळाला टिकली लाव म्हणून ओरडावं लागतं तिच्या मागे. आमचं काम ऐक नाही हो सांगणं. माता भगिनी आहात ना जागे आपण? हो म्हणा, जागे आहात ना आपण सगळ्या? हा, घरातली मुलगी जर आमची टिकली लावत नसेल कपाळाला तर आमचं काम ऐक नाही. हिंदू धर्मात जन्माला आलीस, कपाळाला टिकली लाव छानपैकी, केस मोकळे सोडू नकोस, अंगभर कपडे घाल, हे सांगणं काम ऐक नाही आमचं. म्हणून मगाशी म्हटलं येथ वडील जे जे करी तिता या नाम धर्म ठेवीती. आणि जर आम्ही चुकलो तर लव जिहादी असे टपून बसलेत बरं आमच्या आजूबाजूला. कधी आमच्या लेकीबाळी ओढून पळवून घेऊन जातील आमचं आम्हाला कळायचं नाही. कितीतरी किस्से, कितीतरी गोष्टी आमच्या आजूबाजूला घडल्या, आमच्या दारापर्यंत येतील तेव्हा आम्ही डोळे उघडू का? म्हणून संतांनी आम्हाला सावध केलं, प्रत्येक वेळी सावध केलं. काय होत असेल देहाचे 35 तुकडे झाल्यानंतर, आई वडिलांच्या हृदयाला, अंतःकरणाला काय यातना होत असतील, आम्हाला वेळीच सावध होणं फार गरजेचं आहे. नाथांनी सांगितलं लेकी बाळी संध्याकाळच्या वेळी खेळायला बसतात. भातुकलीचा खेळ पूर्वीच्या काळी खेळायच्या बरं का मुली. मग तो खोटाच संसार असायचा, खोटाच चहा करायचा, घरातल्या वडिलांना नेऊन द्यायचा, त्यांनी खोटा खोटा भुरके मारत प्यायचा. मस्त संसार तिचा चाललेला असायचा. आणि संध्याकाळ अंधार पडायला लागला की नाथ बाबा दृष्टांत काय गोड देतात बघा. नाथ महाराज म्हणतात, पोरी घरचार मांडीला खेळ मोडून टाकीला. आईची हाक कानावर आली, कार्टे चाल, अंधार पडला. आणि ती आहे तसं पिशवीत भरते सगळं. आईची हाक आली, चल बाई निघाले घरी. लहानपणी आम्ही एक वाळूचा बंगला करायचो. तुम्ही आपल्यापैकी पण बरेच मंडळी करत असतील बघा, आहे की नाही? मुलं करतात, पाय त्याच्यामध्ये घालायचा, वाळू करायची. बायका रस्त्याचं काम करणाऱ्या असतात, कधीतरी बघा खूप प्रामाणिकपणे दिवसभर ते पोर वाळूत खेळत असतं त्यांचं. ती बाई दिवसभर काम करत असते, काबाड कष्ट, दिवसभर मोलमजुरी करावी तेव्हा तिला पगार मिळेल, मग पोट भरायचं. ते पोरग दिवसभर त्या वाळूचं इतकं सुंदर घर करतं. आणि आई निघायला लागली कार्ट्यात, चल आता घरी जायचे, ते टुनकन उडी मारतं, त्या घरावरच उडी मारतं, मोडून टाकतं. ऐसे असावे संसारी. नाथबाबा म्हणाले, त्याचा निरोप आला ना की आहे तसं सोडून जायची शक्यता नाही, इच्छाशक्ती पाहिजे, आहे तसं सोडून जायची तयारी पाहिजे. नाहीतर आम्ही म्हणतो नको 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 देवा, आताच येऊ नको, नातवंड होऊ दे जरा, नातवंडाचं तोंड बघते मग ने. परमार्थ, अध्यात्म, कीर्तन हे सगळं खूप लांब आहे आमच्या दृष्टीने. आणि तो नातू येतो, तो म्हणतो, आई आजी अजून पण ना तू इथंच. बघा कळलं तर मराठी भाषा आहे. मग ती म्हणते, असू दे बाई, पंतवंडाला बघून जाते. ते पण तू पण म्हणतो, अजून पण तू इथंच. विठ्ठल. त्यामुळे लोकांना कंटाळा येईपर्यंत आमचं जीवन नसावं, संसाराचं व्यसन लागू देऊ नये. मग नाथबाबा म्हणतात की या संसाराचं व्यसन तर नकोच, तुझ्या चरणाजवळ मन स्थिर राहू दे. पण ते मन चंचल आहे, ते जर स्थिर असायचं असेल तर साधन पाहिजे. कुठलं साधन? अभंगाचं दुसरं. नामस्मरण ब्रह्म.
आपण ऐकत राहावं, इतकी गुणीजन मंडळी आज साथीसाठी. जरा दिरंगाई केली का, काटकसर केली का टाळ्यांना? इकडे समोरनं दाद मागून नाही मिळत, खरं दाद यावी लागते. खोकला यावा तशी दाद येते आपसुक. खूप मनापासून दाद देत जा बरं का, कारण ही नादब्रह्माची स्वरब्रह्माची उपासना करणारी माणसं आयुष्य प्रचंड मेहनत कष्ट करून हे सगळं निर्जीव चांबड्यातनं इतका सुंदर आवाज काढणं आणि तुमच्या हृदयाला आनंद देणं हे सोपं नाहीये, हे सोपं नाहीये. नाथबाबा म्हणतात, नामस्मरण घडो संत समागम, वाभुगाची भ्रम नको देवा. मला तुझं नाम दे भगवंता, कारण मी तुझी पूजा फक्त नामानेच बांधू शकतो. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी, कासयाने पूजा करू केशी राजा. भगवंता मला तुझं फक्त नामच घ्यायला आवडतं, मला बाकी जमत नाही काही. कारण तुझं नाम घेणं इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. बघा ना, देवाचं नाम सोपं आहे की नाही घेणं? कधीही घ्या, कुठेही घ्या. हो येता जाता, उठत बसता, कार्य करता, तदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळता, घरी दाळी शय्येवरी अति सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. कुठेही कुठल्याही स्वरूपात कुठेही नामाला बंधन नाही. सातारचे संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की नाम हे उपाधी रहित असावं. नामाला कुठली उपाधी नाही, काही बंधन नाही, कधीही घ्या, कुठेही घ्या. जनाबाईने काही विशिष्ट ध्यानधारणा केली होती का हो? पण जनाबाई अहो कधीही कुठल्याही वेळी हातामध्ये जातं असायचं, खुंटा हातात आला, एकीकडे पाय पसरलाय की हाक मारलीच पांडुरंगाला. जनी मांडते दळण नाम ओठी घोळते. पांडुरंगा सख्या ये की रे बाबा, ये की रे बाबा, येशील का रे सख्या? दळिता कांडिता तुझं गाईनं अनंत म्हणून हाक मारावी, असा पाय जनाबाईनं पसरलेला आणि हाक मारायची. जनी मांडते दळण नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझी या विना. आणि सखा पांडुरंग म्हणायचा, जने 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 आलो थांब. काय वेळ लावत होता हो भगवंत? नाही, लगेच यावं. हाक तुझी येता कानी, झोप बुडानी गावाई, काग दळतेस एकली माझ्या विना. सख्या आलास का रे पांडुरंगा? हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पिक तुझी या दिठीन. जने खरं सांगू का ग तुला, मी सुद्धा एकटाच आहे ग. माझ्याकडे येणारा प्रत्येक भक्त फक्त काहीतरी मागायला येतो. मीही होतो एकला, करमेना मुळी मला, आरसा मला गे दिधला तुझी या दिठीन. दिशा उजळल्या गेला आणि पांडुरंगा बरोबर सनाईनी सुंदर माझं जात ग, राम नाम गात ग, किंवा फिरते बहुतेक आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला.
भगवंतांनी यावं, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना 2-2 आवाज ऐकू यावेत जनाईच्या झोपडीतनं. आणि अशा प्रवृत्तीची माणसं काही त्याच काळी होती असं नाही, आजच आहेत असं नाही, त्याही काळी होती. हे महिषासुरच सगळे बरं का. देवीनं मारावंच यांना. काम क्रोध रूपी सगळे महिषासुर. आणि चर्चा व्हायची गावामध्ये, पंढरपुरामध्ये, पाटील पाटील जनाईच्या झोपडीतनं 2-2 आवाज येतात. म्हणले एक पुरुषी आवाज आहे, ताबडतोब चौकशी करा. एकटी राहते ना, कोण होतं आतमध्ये. सगळ्यांनी चौकशी करावी. घेराव घातला झोपडीला आणि जनाबाई सकाळी सकाळी पीठ चोपड्यात भरलं, दरवाजा उघडला. गावातली सगळी मंडळी समोर उभी. गावचे पाटील, कुलकर्णी, गावची काही माणसं. विचारलं, पाटील काय काम काढलंयसा सकाळी सकाळी माझ्याकडं. पाटलांनी सांगावं, जने बाकीचं बोलू नको, आतमध्ये कोण आहे तेवढं सांग. कुठं कोण आहे तवा पाटील, मी एकटीच तर जातीया. जने खरं सांग. 100 माणसांनी 2 आवाज ऐकले, पण तू बरी म्हणते गं मी एकटीच आहे म्हणून. आतमध्ये कोण आहे खरं सांग. पाटील, आता माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही, तुम्ही झडती घ्या माझ्या झोपडीची. केवढं तिचं झोपडं कोलमडलं त्या नाद्यात. कुणीच सापडेना, कुणीच सापडेना. जने खरं सांग, कोण आलं होतं ग. 100 माणसांनी 2-2 आवाज ऐकल्यात आणि तू म्हणते मी एकटी होती. खरं सांग, जने खोटं बोलू नको, कोण आलं होतं. पाटील, माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही, बोलले तर तुम्ही हसाल. सांगू का कोण आलं होतं. पांडुरंग आला होता. हसले सगळे. पांडुरंग आणि तुझ्या झोपडीत जने पांडुरंग कशा पायी आला होता ग. पाटील, काय सांगू. जोंधळ्याच्या भाकरीची चवलयारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी. काय सांगू पाटील तुम्हाला. बरोबर जने, पांडुरंग आला म्हणतेस. तुला दिसतो आणि आम्हासनी दिसत नाही, असं कुठं लपवून ठेवलंयस ग. आणि जनाबाई हसतात. तुम्हाला मला पडलेलं कोड सोडवतात. जनाबाई म्हणतात, पाटील लपवायचा कुठं असतो. हृदयाचा बंदी खाना केला, 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 हृदयाचा बंदी खाना बांधुनिया दूर असा बांधलाय करकचून. सोहम शब्दे मारा केला, श्वास घेतानाचा सूर. नामस्मरण सांगते बरं मी आपल्याला. नामस्मरण घडो का मागणं मागितलं. सोहम शब्दे मारा केला, प्रत्येक श्वास घेतानाचा सूर सो आणि सोडताना हम. प्रत्येक श्वासाला नाम घेतलं, त्यामुळं विठ्ठल काकुळती आला. जनीला सांगतो, जने 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 किती बांधशील, बांधून ठेवलंय. जनी म्हणे, आता विठ्ठला आता जीवेन सोडी तुला. असा बांधला त्याला. काकुळतीला येऊन भगवंत सांगतो, किती बांधशील मला भक्तिपाशामध्ये. नाथबाबा म्हणतात, भगवंता तुला बांधायचंय. यशोदेनी बांधला, जनाबाईंनी बांधला, अनेक संतांनी बांधला, तसं मलाही तुला माझ्याजवळ बांधायचंय. सावतोबांनी बांधला हृदयामध्ये, तसं मलाही तुला बांधायचंय. म्हणून मला एक दे, नामस्मरण घडो. पुढचं मागणं मागतात, संत समागम. दुर्जनांचा संग सुखे करावा खंडण, तुकोबराय म्हणतात. अशा दुर्जन संगतीमुळे तुमच्या माझ्या आयुष्याचं नुकसान व्हायला वेळ नाही लागत. पाण्याचा थेंब अनेकांच्या संपर्कात येतो, पण तो स्वाती नक्षत्रातल्या शिंपल्यात ज्यावेळी जातो तेव्हाच तो मोती बनतो. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आजूबाजूला कोण आहे. आपल्याकडे एक शब्द आहे त्याला, चौकडी. अजून एक शब्द आहे, नाही बोलत, हे की नाही. अशा चौकडीच्या जर आम्ही आहारी गेलो
तर आयुष्याचं नुकसान व्हायला वेळ नाही लागणार. काय करते संत संगत, एक दृष्टांत सांगते, पुढे जाते. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. जगाच्या पाठीवर योद्धा संन्यासी म्हणून ज्यांचा गौरव झाला, संन्यासी कधी योद्धा नसतो आणि योद्धा कधी संन्यासी नसतो. पण नरेंद्र लहानपणीचं नाव बरं का, बघा काय गंमत आहे. हा नरेंद्र लहानपणापासून मोठा व्हावा, उत्तम संगत लाभावी. खरं तर पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रभाव होता आयुष्यावर. 16व्या वर्षीच अगदी वडिलांना विचारावं, बाबा आमच्यासाठी तुम्ही काय केलं. आताची पोरं सुद्धा विचारतात बघा, चटकपटक जरा गुण आला बोलण्याचा की आम्ही विचारतो तुम्ही आमच्यासाठी काय केलंय. मग आपण काय म्हणतो, अरे तुझ्यासाठी काय नाही केलं, रक्ताचं काय केलं, पाणी केलं, हाडाची काढ केली, जीवाचं क्या बात आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला, ते सगळं केलं तुझ्यासाठी. पण पोरगा विचारतो तुम्ही आमच्यासाठी काय केलं. मग आता वडील म्हणून विश्वनाथ बाबूंची जबाबदारी काय होती बघा. विश्वनाथ बाबू दत्त नरेंद्रांच्या वडिलांचं नाव, कलकत्ता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील होते. नरेंद्रांनी प्रश्न विचारला, बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्ही आमच्यासाठी मागे काय ठेवले. त्यावेळी नरेंद्रांना विश्वनाथ बाबू सांगतात, नरेंद्रा घरामध्ये आपला कपाटाचा मोठा आरसा आहे की नाही, त्या आरशासमोर जाऊन उभा राहा, तुला उत्तर मिळेल तुझ्या प्रश्नाचं. आणि खरेच नरेंद्रनाथ कपाटासमोर जाऊन उभे राहिले, आरशासमोर स्वतःचं प्रतिबिंब आरशामध्ये पाहिलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. उत्तर मिळालं, बाबांनी माझ्यासाठी काय ठेवलंय, आई वडिलांनी माझ्यासाठी काय ठेवलंय. उत्तर मिळालं की खरंच एवढा सशक्त बलदंड देह, एवढी देखणी शरीर यष्टी, काम करण्याची बुद्धिमत्ता, इच्छाशक्ती, स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर, बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास, या पलीकडे आई वडिलांनी काय ठेवायचं असतं मागे. मला सांगा तुम्ही, आम्ही इतके जिस्तो, आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या पोरांना मिळालं पाहिजे. आम्हाला नाही बाईक मिळाली, आमच्या पोराला त्याला काडीची अक्कल नसताना 10वी 12वी त्याला मोटरसायकल मिळते, त्याला काडीची अक्कल नसताना अगदी ऐन वयामध्ये त्याला मोबाईल मिळतो. आणि आम्ही कौतुकाने म्हणतो, माझं 1.5 वर्षाचं पोरग काय मोबाईल हँडल करतं, मला सुद्धा त्यातलं फंक्शन कळत नाही, एवढं छान. हे कौतुक नाहीये. योग्य वयात जर आम्ही त्यांना नाही शिकवलं ना, योग्य वयात, माझ्या नेहमी आवडीचं वाक्य बऱ्याचदा मी बोलते की आम्ही मुलांच्या हातामध्ये योग्य वेळी योग्य वयात जर भगवद्गीता नाही दिली तर उद्या कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवण्याची पाळी त्याच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. भगवद्गीता योग्य वेळी हातात द्या, तिकडे हात ठेवण्याची पाळी नाही येणार. आमचे आदर्श प्रचंड वेगळे आहेत बरं. आता जुन्या पिढीचे आदर्श वेगळे होते. मी जर इथं बसलेल्या बुजुर्ग माणसांना, जुन्या माणसांना विचारलं ना की तुम्हाला कोण आवडायचं, आमच्या पिढीला विचारलं ना, तुला कोण आवडतं, ते पटकन कुठल्या तरी हिरोचं नाव सांगतं, आहे की नाही. कोर्टाच्या त्या तुरुंगाच्या दारामध्ये त्या जजनी तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर तिथं रडतो ढसाढसा. असा सलमान खान नावाचा हिरो आमच्या पिढीचा हिरो आहे, आदर्श, आयडॉल. आणि आमच्या जुन्या मंडळींना विचारलं की तुमचे आदर्श कोण होते, तर जेलमध्ये, कोर्टामध्ये जजनी तुरुंगवास नाही, फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा फाशीच्या तख्तावर चढून दोराचं चुंबन घेणारा 22 वर्षाचा एक क्रांतिकारक, ज्याची आई तुरुंगाच्या बाहेर भिंतीला हात लावून रडते की मला एकच पुत्र मिळाला. लोक विचारतात, का रडताय आई साहेब, का रडता मातोश्री. ती म्हणते, मला एकच पुत्र मिळाला, मला 7 मुलं मिळाली असती तरी मी देशमातेसाठी वाहिली असती. तो सुपुत्र जजनी तुरुंगवास नाही, फाशीची शिक्षा सुनावली तरी